अधिकारी आम्हाला काय सांगतायत, ताई तिथे तर पार्किंग प्लाझा होणार आहे, यांना ग्राउंड फ्लोअरला पार्किंग देणार आहे. नगर परिषदेचा शहर विकास आराखडा हा दर 20 वर्षांनी बदलतो. त्यातली काही आरक्षणं बदलतात, बगीचे असतील किंवा काही रिझर्व जागा असतील, ओपन प्लॉट काही असतात, तर हे बदलतात. पहिला तर आपल्याकडे अजूनही जुना नकाशा आहे, नवीन नकाशा कोणी बघितलाय? तर तो नकाशा नगर परिषदेने सार्वजनिक करावा. त्यामध्ये आपलं जे 100 नंबरचं जे आरक्षण आहे ते खरंच बदलले का याची खात्री आपण केली पाहिजे. नगर परिषद प्रशासन चर्चा करताना काय सांगताय की आम्हाला पार्किंग प्लाझा बांधायचंय, थोडी आम्हाला तुम्ही तिथे जागा मोकळी करून द्या, आम्ही तुम्हाला ग्राउंड फ्लोअरला देऊ. पण जर त्या प्लॉट मध्ये आपलं आरक्षणच नसेल तर पार्किंग प्लाझा झाल्यानंतर आपल्याला पार्किंग मिळेल का? त्यामुळे तो नकाशा सार्वजनिक करावा. दुसरा मुद्दा असा आहे, लबाडी म्हणायला लागेल याला, जेव्हा तुम्ही नोटीस देता, आता ही जी नोटीस आहे उद्याची नोटीस आहे, 28 आणि 29ला पोलीस बळाचा वापर करून आम्हाला भाजी मार्केटकडे जाणारी वाहतुकीसाठीची जागा मोकळी करण्यासाठी आम्ही हे कार्यवाही करणार आहोत. मग ती नोटीस तुम्ही आम्हाला काय देताय? तुमची जागा शिल्लक आहे असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही बघा, ज्या अर्थी तुम्ही आम्हाला नोटीस देताय त्या अर्थी तुम्ही आमच्या जागेमध्ये हस्तक्षेप करताय. स्पष्ट आहे ना?